नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून फॅमिली कुकुरबिटीसी फॅमिली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टडी करायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशीच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. मित्रांनो, सिस्टिमॅटिक पोझिशन कुकुरबिटीसी फॅमिली कोणते आहेत? तुम्हाला या ठिकाणी डायग्राममध्ये दिसत असेल बघा, काकडी. तर तुम्हाला ही फॅमिली आहे कुकुरबिटीसी आणि याचे भरपूर मेंबर आहेत. तर सिस्टिमॅटिक पोझिशन हे क्लासिफिकेशन याला म्हणतात सिस्टिमॅटिक पोझिशन. आता ही फॅमिली बेंथम हुकर क्लासिफिकेशन सिस्टीमनुसार या ठिकाणी क्लासिफाय केली गेली आहेत. फर्स्ट आहे डिव्हिजन. डिव्हिजन आहे अँजिओस्पर्मी. कुकुरबिटीसी फॅमिली ही अँजिओस्पर्ममध्ये ठेवण्यात आले कारण हे फ्लॉवरिंग प्लांट आहे म्हणून या ठिकाणी अँजिओस्पर्ममध्ये ठेवण्यात आले. क्लास आहे डायकोटलेडन्स. आता डायकोटलेडन्स या फॅमिलीमध्ये इम्ब्रिओ पाहिलं तर इम्ब्रिओमध्ये आपल्याला 2 कोटलेडन्स प्रेझेंट आहे म्हणून या ठिकाणी डायकोटलेडन्स नाव देण्यात आले. अदरवाईज तुम्हाला या फॅमिलीचं मेंबर ओळखायचं असेल किंवा ही फॅमिली आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, डायकोट आहे का मोनोकोट, तर तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार? तर बघा, त्याचं लिप बघायचं आहे. लिपचं वेन्स लाईक स्ट्रक्चर वेन्स आपल्याला बघायचं आहे. वेन्स कोणत्या स्ट्रक्चरमध्ये आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे. नेट लाईक स्ट्रक्चरमध्ये आपल्याला वेन्स दिसले लिपमध्ये, तर ते लिप कोणतं असेल? रेटिक्युलेट वेनेशियल असेल आणि डायकोट प्लांटचं लिप आहे. नंतर सब क्लास आहे पॉलीपेटली. आता तुम्हाला या ठिकाणी डायग्राममध्ये दिसत असेल सब क्लास पॉलीपेटलीमध्ये का ठेवण्यात आले? कारण त्याचं जे पेटल्स फ्लावर्स आहे ते काय आहेत? फ्री आहे म्हणून पॉलीपेटलीमध्ये ठेवण्यात आले. सिरीस आहे कॅल्सीफ्लोरी. कॅल्सीफ्लोरी हे आपण मागच्या फॅमिलीमध्ये सुद्धा स्टडी केली होती. आता कॅल्सीफ्लोरी काय आहेत? तर बघा, या ठिकाणी कॅलिक्स विथ युनायटेड सेपल्स अँड पेटल्स हे समजलं असेल. पेरी और इपिगायनस. पेरी और इपिगायनस ओहरी ऑब्टेन इन्फेरियर ओहरी आहेत. तर या ठिकाणी आपल्याला ही कॅल्सीफ्लोरीमध्ये कोणत्या प्रकारची ओहरी आहे? इन्फेरियर ओहरी आहेत. द नेक्स्ट पॉईंट आहे ऑर्डर. पॅसिफ्लॉवर्स हे आपल्याला या ठिकाणी ऑर्डरमध्ये ठेवण्यात आले. कुकुरबिटीसी फॅमिलीचे मेंबर भरपूर आहेत. आपण तर जर पाहिलं तर ते काकडीच आपल्याला इझी आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लेन करता येणार आहेत. काकडीचे मेंबर भरपूर आहेत. आपल्याला आता डिस्ट्रीब्युशन म्हणजे विस्तार आपल्याला बघायचा. डिस्ट्रीब्युशन कुकुरबिटीसी इज अ फॅमिली, लार्ज फॅमिली. तर ही फॅमिली एक मोठी फॅमिली आहेत, इन्क्लुडिंग अबाउट द 100 जेनेरा अँड 975 species. They are found tropical and subtropical region with a few species extending into temperate climate. तर बघा, हे डिस्ट्रीब्युशन आहे. या डिस्ट्रीब्युशनमध्ये जर पाहिलं आपण तर ही एक मोठी फॅमिली आहेत आणि आपल्याला जेनेरा टोटल किती बघायला मिळणार आहे? 100 जेनेरा असेल आणि 975 स्पेसीस आहेत. दे आर फ्रॉम द ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल रिजन विथ फ्यू स्पेसीस. म्हणजे ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल रिजन मध्ये फ्यू स्पेसीस एक्सटेंड इन टू टेम्परेट क्लायमेटमध्ये आपल्याला हे बघायला मिळणार आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे मॉर्फोलॉजी कॅरेक्टर. फर्स्ट पॉईंट हॅबिट. हॅबिट मोस्टली ॲन्युअल, पेरिन्युअल, हर्ब, रेली, श्रब, acanthaceous or small trees, dendroceous, usually trailing, climbing by means of the tendrils. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला हे मोस्टली ॲन्युअल असेल आणि पेरिनल हे आपण मागच्या लेक्चरमध्ये सर्व डिटेल तुम्हाला मी एक्सप्लेन करून दिलं होतं. तुम्ही जर तो लेक्चर अटेंड केला असेल, मालवेसी फॅमिली असेल, सोलानेसी फॅमिली असेल, ती फॅमिली जर तुम्ही अटेंड केलं असेल लेक्चर तर तुम्हाला इझी समजेल. ॲन्युअल, पेरिन्युअल, हर्ब आणि रेली, श्रब और स्मॉल ट्री लाईक स्ट्रक्चरमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते. डेंड्रोइस युजली ट्रेलिंग. बघा, ट्रेलिंग म्हणजे आपण हे प्लांट असतं, तुम्ही काकडीचं वेल पाहिलं असेल. वेल आपण ज्या ठिकाणी त्याचं डायरेक्शन देऊन दिलं त्या ठिकाणी ते काय होतं? ऑटोमॅटिक त्या ठिकाणी ट्रेलिंग होत असते, म्हणजे त्या ठिकाणी ते क्लाइम्बिंग होत असते, ग्रोथ होत असते, मीन्स टेंड्रल्स. हा हॅबिट पॉईंट झाला. नंतर रूट आहे.
आता या कुकुरबिटेसी फॅमिलीमध्ये आपल्याला रूट कोणत्या प्रकारचं कोणत्या सिस्टीमचं दिसतंय आपल्याला? टॅप रूट आहे. नंतर ब्रांचेड मे बी थिकनेड ड्यू टू द स्टोरेज ऑफ द फूड अँड वॉटर्स. नेक्स्ट पॉईंट आहे स्टेम. हर्बेशियस आपण जर स्टेम पाहिलं, या फॅमिलीचं स्टेम जर पाहिलं तर आपल्याला हर्बेशियस दिसेल. हर्बेशियस म्हणजे सॉफ्ट आणि ग्रीनमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं आहे त्याचं स्टेम. नंतर क्लॅम्बिंग आहे, अँग्युलर आहे, पिस्टुला म्हणजे पिस्टुला तुम्हाला माहीत असेल. पिस्टुला काय असेल, त्याचा जो स्टेम असेल तो पोकळ असेल आणि ब्रांचेड आहे. एरियल व्हेरी वीक. बघा एरियल व्हेरी वीक म्हणजे आपण जर त्याचं जो स्टेम असेल तो कट केला नाही तर आपल्याला मोडलं तरी ते कट होणार नाही, कारण ते व्हेरी वीक असतं. एरियल पोकळ आहे त्याच्यात, तर ते लवकर तुटणार नाही. नेक्स्ट पॉईंट आहे लिव्स. लिव्स आपल्याला कसे दिसते? सिम्पल आहे, अल्टरनेट आहे, पेट्युअल, लॉंग अँड हॉलो, एक्स्ट्युप्लेट या ठिकाणी अपसेंट आहे, पपसेंट आहे, लीफ आणि मल्टी लोब आहे या ठिकाणी. हे आपल्याला लिव्समध्ये या प्रकारे कंडिशन दिसणार आहेत. नेक्स्ट पॉईंट आहे इन्फ्लोरेन्सेस. आता इन्फ्लोरेन्सेस हा आपण प्रत्येक फॅमिलीमध्ये आपण त्याचं स्टडी केलं आहे. देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द इन्फ्लोरेन्सेस. फ्लावर्स आर द सोलिटरी अँड रेसिमोस और सायमोस पेनिकल. बघा या ठिकाणी आपल्याला फ्लावर इन्फ्लोरेन्सेस कसं बघायला मिळणार आहे? रेसिमोस आणि सायमोस पेनिकल या टाईपचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे फ्लावर. मोस्टली युनिसेक्शुअल ॲक्टिनोमॉर्फिक इनकम्प्लीट फ्लावर आहे. रेली आणि बायसेक्शुअल इपिगायनस. स्मॉल अँड लार्ज मोस्टली व्हाईट और येलो पेंटामेरस आपल्याला त्या ठिकाणी फ्लावर बघायला मिळणार आहेत. तर बघा ॲक्टिनोमॉर्फिक आहेत, जायगोमॉर्फिक आहेत, तेही आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केले होते. युनिसेक्शुअल आहे, इनकम्प्लीट फ्लावर आहे, रेली बायसेक्शुअल आहे. बायसेक्शुअल म्हणजे अँड्रोशियम गायनोशियम हे दोघं प्रेझेंट. बायसेक्शुअल इपिगायनस आहे म्हणजे त्याची ओरी आहे ही सुपेरियर आहे. स्मॉल लार्ज मोस्टली व्हाईट येलो पेंटामेरस आपल्याला त्या ठिकाणी फ्लावर बघायला मिळणार आहेत. तर बघा काकडीचं तुम्ही जर फ्लावर पाहिलं असेल तर व्हाईट आणि येलो आणि पेंटामेरस मीन्स 5 पेटल्स प्रेझेंट आहे, म्हणून ते पेंटामेरस असं नाव देण्यात आले. नेक्स्ट पॉईंट आहे मेल फ्लावर. प्रोड्यूस इन द लार्ज नंबर्स. कॅलिक्स आहे, कॅलिक्स सेपल्स 5 गॅमोसेपलस सेपल्स पॉइंटेड इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन. बघा आपल्याला कॅलिक्स जर आपण पाहिलं तर त्याच्यात किती प्रेझेंट असेल? 5. आणि ते कसं असेल? गॅमोसेपलस मीन्स फ्यूज आणि सेपल्स पॉइंटेड असेल आणि इम्ब्रिकेट ॲस्टिवेशनमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे कोरोला. पेटल 5 गॅमोपेटलस युनायटेड ॲट द बेस पॉलीपेटलस ॲस्टिवेशन इम्ब्रिकेट और वॉल्वेट. तर बघा कोरोला आपल्याला किती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे? 5 कोरोला प्रेझेंट आहे. नंतर गॅमोपेटलस आहे म्हणजे फ्यूज आहे. युनायटेड ॲट द बेस पॉलीपेटलस आहे काही, तर त्या ठिकाणी पॉलीपेटलस म्हणजे फ्री. आणि आपल्याला कोणत्या कंडिशनमध्ये बघायला मिळणार आहे? ॲस्टिवेशन, एम्ब्रिकेट अँड वॉल्वेट. हे तुम्हाला जर तुम्ही स्टडी केलं असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल. मागचं लेक्चर जर अटेंड केलं असेल ॲस्टिवेशन, एम्ब्रिकेट आणि वॉल्वेट काय असतं तेही मी लेक्चर घेतला आहे. तो जर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल तर तुम्हाला या ठिकाणी समजवण्याची गरज नाही. ॲस्टिवेशन आणि इम्ब्रिकेट आणि वॉल्वेट. नेक्स्ट पॉईंट आहे अँड्रोशियम. अँड्रोशियम स्टॅमेन्स 5 समटाइम फ्री और कंबाईन and their डायथिकस एक्स्ट्रोस डेहिसन्स लॉंगिट्युडनल. तर बघा या ठिकाणी आपल्याला अँड्रोशियम किती बघायला मिळणार आहे? 5 आहे. समटाईम कदाचित आपल्याला फ्री अँड कंबाईन ऑन देअर डायथिकस असेल, एक्स्ट्रोस आणि डेहिसन्स आणि लॉंगिट्युडनल असेल. गायनोशियम आहे रिड्यूस और रुडिमेंटरी अपसेंट. बघा इथे काय म्हटलं? गायनोशियम रिड्यूस आणि रुडिमेंटरी अपसेंट असेल, हे लक्षात ठेवायचं. नंतर आपल्याला मेल पार्ट्स आपण स्टडी केला, आता फिमेल पार्ट्स स्टडी करू. तर बघा फिमेल फ्लावर. दे आर फ्लावर इन नंबर दॅन मेल फ्लावर. फर्स्ट आहे कॅलिक्स. सेपल 5 गॅमोसेपलस इम्ब्रिकेट ॲस्टिवेशन
कोरोला आहे, पेटल्स 5 गॅमो पेटल्स इम्ब्रिगेट ॲस्टिवेशन कंडिशनमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर बघा या ठिकाणी कुकुरबिटेसी फॅमिलीमध्ये आपल्याला दोन आपल्याला फ्लोरल डायग्राम काढावा लागेल, मेल वेगळं आणि फिमेल वेगळं. तर आपल्याला या ठिकाणी किती आपल्याला कॅलिक्स किती दिसतंय, एंड्रोशियम किती आहे, नंतर सेपल पेटल किती आहे, हे सर्व डिटेल आपल्याला या ठिकाणी मेल आणि फिमेल पार्टचं आपल्याला या ठिकाणी डिस्क्राईब करावं लागेल. तर तुम्हाला या साईडला डायग्राम दिसत असेल आणि या ठिकाणी बघा हे फ्लावर या ठिकाणी डिसेक्टिंग करून दाखवलं आहे, कारण या ठिकाणी आपल्याला कोणकोणते पॉइंट स्टॅमेन, स्टाईल्स, ओव्ह्यूल्स, ओव्हरी सर्व आपल्याला या ठिकाणी सेपरेट करून दाखवलं आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही फायनल एक्झाममध्ये म्हणजे थेअरी पेपरमध्ये तुम्हाला जर क्वेश्चन विचारलं असेल कुकुरबिटेसी फॅमिलीचं शॉर्ट क्वेश्चन असेल तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो, इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स. इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स तुम्ही लक्षात ठेवायचं. शॉर्ट क्वेश्चन असेल, लाँग क्वेश्चन असेल तर तुम्हाला व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरपासून आणि ते सर्व डिटेल तुम्हाला स्टेप बाय स्टेप लिहावं लागेल. गायनोशियम पार्ट आहे, ट्रायकार्पलरी, सिनकार्पस, ओव्हरी इन्फेरियर युनिलोक्युलर विथ पेरिये. बघा इथे ओव्हरी इन्फेरियर युनिलोक्युलर विथ द परायटल प्लासेंटेशन. द इंट्रोड्युसिंग प्लासेंटा मेक द ओव्हरी टू अपियर ट्रायलोक्युलर. फ्लोरल फॉर्म्युलासुद्धा आहे. फ्लोरल फॉर्म्युला आता आपल्याला मेल आणि फिमेल दोघांचं फ्लोरल फॉर्म्युला आपल्या ठिकाणी लिहायचं आहे. ॲक्टोनोमॉर्फिक बघा हे काय आहेत, फिमेल सिम्बॉल आहे. फिमेल कॅलिक्स 5, इपी गॅमोसेप्लस, कॅलिक्स गॅमोसेप्लस 5, अँड्रोशियम 5, गॅमोसेप्लस आणि और 5. तर हे बघा त्याच्यात और आणखी दिले, त्याच्यात फ्री पण होऊ शकते अँड्रोशियम. नंतर फिमेल पार्ट्स आपण पार्ट्स आपण स्टडी केली. नंतर आता फिमेल आपल्याला हे फॉर्म्युला ॲक्टोनोमॉर्फिक मेल कॅलिक्स 5 गॅमोसेप्लस, कोरोला 5 गॅमोसेप्लस, गायनोशियम 3 आणि गॅमोसेप्लस इन्फेरियर. बघा हा सिम्बॉल बघायचं, हे हा इन्फेरियरचा सिम्बॉल आहे. या पद्धतीने आपल्याला हे फॉर्म्युला काढायचे. नंतर आपल्याला थेरी पेपरमध्ये आपल्याला हे डायग्राम काढावं लागेल. आता खास शॉर्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला जर विचारलं असेल शॉर्ट क्वेश्चन काय असेल, इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स फॉर कुकुरबिटेसी फॅमिली असं विचारलं असेल तर तुम्हाला हे इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स लक्षात ठेवायचं आहे. कुकुमिस मेलो एक झालं. नंतर सिट्रस व्हॅल्गरिस, कुकुरबिटा मॅक्सिमा, लेझेन्सिया वॉल्गरिस, लुफा ॲक्टिंगुला. बघा हे खूप या ठिकाणी प्रोनाऊन्ससुद्धा आपल्याला करता येत नाही, असे नाव देण्यात आले. जे आपल्याला प्रोनाऊन्स करता येत असेल ते फक्त आपण 4 किंवा 5 लक्षात ठेवायचं. आणि आपल्याला जर शॉर्ट क्वेश्चनमध्ये इकॉनॉमिक्स इम्पॉर्टन्स जर आपल्याला कुकुरबिटेसी फॅमिलीचं विचारलं असेल तर तुम्ही इझी त्या ठिकाणी थेरी पेपरमध्ये रायटिंग करू शकतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. काही कुठे जर तुम्हाला काही प्रश्न पडले असेल, तुमच्या माइंडमध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. मी त्या डाऊटचं तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.